शेखर महाराज जांभूळकर यांच्यामुळे ही सुवर्ण संधी मला मिळाली. मी स्वतः श्रीमती उषा उमरसकर, राहणार चिंचवड. 2 वर्षापूर्वी मी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर गाथा लिहिण्यास दुसरा योग आला. या दोन्ही ग्रंथाचा अनुभव मनात साठून राहिला आहे. दुसरा दंडवत योग आलाय. दुसरा दंडवत माझ्या आईला. ती सकाळच्या जेवणाच्या आधी न चुकता हरिपाठ म्हणायची. तिचा मी अंश ते पाहून कदाचित मला ही चालना मिळाली असावी. म्हणून माझ्या आईला माझा दुसरा दंडवत. 12/4/25 गाथा लिहिण्यास सुरुवात केली आणि ती संपूर्ण 22/12/25 रोजी संपली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे लगेच दुसऱ्याच दिवशी गाथेसहितच वही घेऊन तुकारामाची भेट, वहीचे पूजन त्यांच्या पायावर ठेवून आणण्याची सुवर्ण संधी मला मिळाली. हे लिखाण करत असतानाच खऱ्या खोट्याचा अनुभव मिळाला. त्याचबरोबर शांती, परमसुख, परमानंद मिळाला. मनाला खूपच समाधान मिळाले. माझे वय 77 संपत आहे. पुढील महिन्यात. शिवाय दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झालेले आहे. त्यामुळे घरचे जरा नको म्हणत होते. वयाचा विचार करता होईल याची खात्री नव्हती. परंतु तुकोबारायांना माझ्याकडून पूर्ण गाथेचे लिखाण करून घ्यायचे होते. त्या तुकोबाला पुनश्च दंडवत. यात माझ्या सुनबाईंनी क्षमा लिखाणाला पूर्ण वेळ दिला. त्यामुळेही मी लिखाण करू शकले. तिलाही धन्यवाद. विशेष म्हणजे लिखाण करत असतानाच 14 नोव्हेंबरला मला पंढरपुरी पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवायस मिळाले. माझे परमभाग्य. असाच परमेश्वर पाठीशी राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा नमस्कार करून माझे मनोगत संपवते.